नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपण सगळे आयुष्यात एका टप्प्यावर येतो, जेव्हा शरीर हळूहळू बदलायला लागते. विशेषतः 40 नंतर अनेक लोकांना एकच समस्या जाणवते. शरीरात थकवा, सांधेदुखी, कमजोरी आणि पूर्वीसारखी ताकद न राहणे. पूर्वी जे काम आपण सहज करायचो, तेच काम आता करताना दम लागतो. कधीकधी असे वाटते की शरीराची ऊर्जा कुठेतरी हरवली आहे. पण मित्रांनो, चांगली बातमी अशी आहे की निसर्गाने आपल्याला काही साधे पण अत्यंत शक्तिशाली उपाय दिले आहेत. जर तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 2 साधे पदार्थ खाल्ले, तर काही दिवसांतच तुम्हाला शरीरात ऊर्जा, ताकद आणि ताजेपणा जाणवू लागेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 40 वर्षांनंतर शरीर मजबूत ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते 2 पदार्थ खावेत. आणि शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगणार आहे, जो बहुतेक लोकांना माहिती नसतो. भिजवलेले बदाम. सर्वात पहिला पदार्थ आहे भिजवलेले बदाम. बदामाला आयुर्वेदामध्ये सुपर फूड मानले जाते, कारण बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असते. जेव्हा आपण बदाम रात्रभर पाण्यात भिजवतो, तेव्हा त्याची साल मऊ होते आणि त्यातील पोषक तत्वे शरीराला अधिक सहज मिळतात. सकाळी रिकाम्या पोटी 4 ते 5 भिजवलेले बदाम खाल्ले तर ते शरीरासाठी एक प्रकारचे नैसर्गिक टॉनिक बनते. भिजवलेल्या बदामामुळे मेंदूची ताकद वाढते, शरीरातील ऊर्जा वाढते, हाडे मजबूत होतात, त्वचा आणि केस निरोगी राहतात. विशेषतः 40 वर्षांनंतर स्मरणशक्ती कमी होणे आणि थकवा जाणवतो. अशावेळी भिजवलेले बदाम खूप उपयोगी ठरतात. पण लक्षात ठेवा, बदाम जास्त खाणे टाळा. दररोज 4 ते 5 बदाम पुरेसे असतात. दुसरा अत्यंत प्रभावी पदार्थ म्हणजे मध आणि कोमट पाणी. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा शुद्ध मध मिसळा. हा साधा उपाय शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. मधामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. जर तुम्ही रोज सकाळी मधाचे पाणी प्यायला सुरुवात केली, तर काही दिवसात तुम्हाला खालील फायदे दिसतील. शरीरातील ऊर्जा वाढते, पचन सुधारते, वजन नियंत्रित राहते, त्वचा चमकदार होते, शरीर हलके आणि ताजेतवाने वाटते. 40 वर्षांनंतर शरीरातील मेटाबॉलिझम कमी होतो. मध आणि कोमट पाणी हे मेटाबॉलिझम पुन्हा सक्रिय करण्यास मदत करते. प्रेरणादायी संदेश. मित्रांनो, आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पैसा, घर, गाडी या सर्व गोष्टी नंतर येतात, पण जर शरीरात ताकद नसेल तर या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येत नाही. म्हणूनच आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि शरीराची काळजी घ्या. खूप लोक 40 वर्षांनंतर असे समजतात की आता वय झाले, आता काय बदल होणार. पण मित्रांनो, ही सर्वात मोठी चुकीची समजूत आहे. जर तुम्ही आजपासून योग्य आहार आणि चांगल्या सवयी सुरू केल्या,
तर तुमचे शरीर पुन्हा ऊर्जावान आणि मजबूत होऊ शकते. लक्षात ठेवा, वय हे फक्त एक संख्या आहे. खरे तर तुमची ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे आरोग्य हेच तुमचे खरे तरुणपण ठरवते. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घ्या. दररोज सकाळी उठल्यावर हे 2 आरोग्यदायी पदार्थ खा, थोडा व्यायाम करा आणि सकारात्मक विचार ठेवा. विश्वास ठेवा, काही आठवड्यातच तुम्हाला स्वतःमध्ये अविश्वसनीय बदल दिसेल. महत्वाचा सल्ला. मित्रांनो, हे 2 पदार्थ खाण्याबरोबरच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. चांगले आरोग्य हे फक्त खाण्यावर नाही तर सवयींवर अवलंबून असते. जर तुम्हाला 40 नंतरही तरुण, मजबूत आणि ऊर्जावान राहायचे असेल तर या सवयी अंगीकारा. रोज सकाळी थोडा व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, ताजे आणि नैसर्गिक अन्न खा आणि सर्वात महत्त्वाचे, मन आनंदी ठेवा, कारण आनंदी मन हेच सर्वात मोठे औषध आहे. लक्षात ठेवा, वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण कमजोर होणे आवश्यक नाही. योग्य आहार, योग्य सवयी आणि सकारात्मक विचार हे 3 गोष्टी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. आजपासून फक्त एक छोटा निर्णय घ्या. सकाळची सुरुवात आरोग्यदायी करा. काही दिवसांतच तुम्हाला स्वतःमध्ये फरक जाणवेल. 40 वर्षांनंतर शरीरात कमजोरी, थकवा आणि ऊर्जा कमी होणे ही सामान्य समस्या आहे. पण काही साध्या आणि नैसर्गिक उपायांनी तुम्ही पुन्हा शरीरात ताकद आणि ऊर्जा वाढवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन. धन्यवाद.